मित्रांनो, एक आमचे मित्र आहेत जे युनियनचे पदाधिकारी म्हणून काम करतात आणि ती युनियन जी आहे ती साफसफाईच्या बाबतीमध्ये काम करते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कायदा कॉन्ट्रॅक्च्युअल कामच आहे. पण ते काम जे आहे ते एका संस्थेला दिलेलं आहे, एका एजन्सीला दिलेलं आहे. त्या एजन्सीमार्फत कामगारांची भरती केल्या जाते आणि त्याची सेवा ही ती संस्था पुरवते. अगोदर कसं होतं की जर एखादं कार्यालय जर असेल तर त्या कार्यालयामध्ये डायरेक्टली कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी भरले जायचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. पण आता काही दिवसामध्ये आता नवीन एका कायद्याद्वारे संस्था आणि संस्थेच्या माध्यमातून कर्मचारी पुरवणे, त्या कर्मचाऱ्यांकडून सेवा घेणे, असा आता सगळा प्रकार आलेला आहे. तर आमच्या त्या पदाधिकारी असलेल्या युनियनच्या मित्रांनी विचारलं की माहिती अधिकारामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल या विषयावर. कोणताही पदाधिकारी असो त्याला कायद्याचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे, जोही त्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे. आमचे मी उल्हासनगर कॉर्पोरेशनला असताना वासुदेवराव चांगरे साहेब म्हणून होते, जे सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा अभ्यास एवढा होता की ते एखाद्या सेक्रेटरीला सुद्धा बोलू द्यायचे नाही आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लाडपागे समितीचं जे कार्य आहे महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या पुनर्नियुक्तीचा जो प्रश्न आहे, त्यांच्या पाल्याचा पुनर्नियुक्तीचा जो प्रश्न आहे, तो ते वासुदेवराव चांगरे साहेबाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सोडवल्या गेलेला आहे राज्यामध्ये. तर ते अक्षरशः सेक्रेटरींना सुद्धा क्वेश्चन करायचे. त्यांना पण प्रत्येक गोष्टीवर म्हणजे त्यांचं ज्ञान एवढं होतं की ते पॉईंट आऊट करायचे. तर कोणतं युनियन असो, संघटन असो, ते जर चालवायचं असेल ना, तर आपल्याला तिकडच्या कायद्याची त्याची पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे प्रथमतः. तर ते आमचे जे मित्र आहेत जे युनियन चालवतात त्यांनी विचारले की कशा पद्धतीने त्या संस्थेसाठी आपल्याला काम करता येईल. तर पहिल्यांदा तुम्ही त्या माहिती अधिकाराखाली त्या संस्थेअंतर्गत काय काय सेवा पुरवल्या जातात कामगारांसाठी याची माहिती घ्या. माहिती अधिकार तिकडे अप्लाय करा. 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती अधिकाराचं रिप्लाय येणं आवश्यक आहे. आणि माहिती अधिकार हा अतिशय चांगला कायदा आहे. जर चांगल्या पद्धतीने वापरला तर फक्त फॉलोअप घेणं आणि त्याच्यामध्ये जरा काय म्हणतो त्याला आपण काय म्हणू, सातत्य आणि फॉलोअप घेणं फार गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी जर झाल्या तर आपल्याला जी माहिती पाहिजे आपण ऑन पेपर आपल्याला सगळी मिळू शकते. उदाहरणार्थ तिकडे कामगार किती ठेवायचे आहेत, समजा त्या टेंडरमध्ये 20 लोक लिहिलेले आहेत आणि इकडे 10च लोक काम करत आहेत, तर आपण क्वेश्चन करू शकतो की हे चुकीचं आहे आणि 10 लोकांवर त्याचा परिणाम होतोय. तर तुम्ही तिकडे 20 लोक ठेवणं गरजेचं आहे. तिकडे त्यांना सुरक्षितेचे जे साहित्य पुरवलं जातं सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये ते योग्य पद्धतीने देतात का, त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीमध्ये हमी घेतली जाते का, त्यांचा विमा काढलेला आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती अधिकारामध्ये मिळू शकतात. माहिती अधिकार अतिशय चांगला कायदा आहे. 30 दिवसामध्ये तुम्ही त्याचा अर्ज तुम्ही जो दाखल करता त्याच्यावर 30 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय येणे आवश्यक आहे. नाही आला तुम्ही 30 दिवसाच्या नंतर अपीलमध्ये जाऊ शकता. अपीलमध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्हाला त्याची योग्य माहिती नाही मिळाली, तुमचं समाधान नाही झालं, अपीली अधिकाऱ्यांनी समाधान नाही केलं, तर तुम्ही एक अपिलीमध्ये जाऊ शकता. आणि एक तुम्हाला तुम्हाला हक्क हे लढूनच मिळवावे लागतील. आमचे एक महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारे जास्त गुन्हेगार असतो. तर खऱ्या अर्थाने आजच्या घडीला चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याची पण गरज आहे समाजाला. जास्तीत जास्त लोकांचं कल्याण करण्याची क्षमता ही कायद्यामध्ये आहे, कायद्याच्या तरतुदीमध्ये आहे. फक्त कायदे कसे वापरावेत हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, एवढंच बोलायचं होतं की जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं त्या विषयाचं जर सखोल ज्ञान असेल तर तुम्ही उत्तम पद्धतीने काम करू शकता. जय हिंद, जय भारत.